मित्रांनो लक्षात घ्या, ह्या प्रश्नामध्ये विद्यार्थी म्हणत आहेत की याचं उत्तर हे 3 पाहिजे, परंतु आयोगाने याला चुकीचं उत्तर दिलं आहे. आयोगाने उत्तर दिलेलं आहे 5.6. आयोगाचं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. का सांगतो बरोबर आहे? एक तर इथं N2 बद्दलची चर्चा सुरू आहे. N2 बद्दलची चर्चा सुरू आहे, त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला मोल फ्रॅक्शन काढणं गरजेचं आहे. आता ॲटॉमिक वेट इथं दिलेले आहेत मित्रांनो पॅसेजमध्ये. तर ह्याला मल्टिप्लाय बाय 2 केल्यानंतर N2चं मोलेक्युलर वेट मिळतं, ते मिळतं 28. हे त्याचं मोलेक्युलर वेट मिळतं. आणि त्या 28चा मोलेक्युलर फ्रॅक्शन, इथं थोडीशी चूक झालेली आहे आपल्या टीमकडनं, त्याचा फ्रॅक्शन कसा मिळतो मित्रांनो? 7/28 असं केल्यानंतर तो फ्रॅक्शन मिळतो. आणि मग ह्या फ्रॅक्शननी आता हिथं जे फॉर्म्युला दिलेला आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सरळ व्हॅल्यू पुट करून जे आन्सर काढलं, हा फॉर्म्युला मोल लेवलला व्हॅलिड आहे. मोल फ्रॅक्शन लेवलला त्याला त्या फ्रॅक्शननी किंवा मल्टिप्लाय करायला लागतं. त्यामुळे तसा फॉर्म्युला हा अप्लाय केला पाहिजे. म्हणून इथं 1 मोल कन्सिडर करून तुम्ही जर कॅल्क्युलेट केला डायरेक्ट, तर तुम्हाला 22.4 मिळतं. त्या 22.4ला परत तुम्ही 4नी डिवाइड करायला पाहिजे. त्यावेळी तुम्हाला हे आन्सर मिळतं आणि हे आन्सर करेक्ट आहे. पण हां, एक मात्र आहे की आयोगाचं हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आम्हाला जे दुसऱ्या प्रश्नांसाठी ज्या हरकती आलेल्या आहेत, त्यामधला हा एक प्रश्न आहे. याचं जे उत्तर आहे तर आयोगाने ABC हे 4थ्या क्रमांकाचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. 4थ्या क्रमांकाचं उत्तर दिलेलं आहे. जर आपण पॅसेज नीट वाचला तर रेटिनॉल, थायामिन, रायबोफ्लेविन आणि कोको कॅल्सिफेरॉल ही जीवनसत्वे आहेत. हे विधान बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर जीवनसत्वे कमी प्रमाणात जरुरी असतात. ठीक आहे, तर जीवनसत्वे कमी प्रमाणात जरुरी असतात हे पण उत्तर आपल्याला पॅसेजमध्ये दिसून येतं. ठीक आहे, हे बघा, जीवनसत्वे अतिशय कमी प्रमाणात वापरता येतात, तरी ते आरोग्य व शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत जरुरी असतात. कमी प्रमाणात जरुरी असतात, हे पण त्यांचं उत्तर बरोबर आहे. तुम्ही जर तिसरं विधान बघितला तर ॲस्कॉर्बिक ॲसिड, रेटिनॉल आणि क्लोरोफिन, तर यामध्ये हे जीवनसत्व आहे, हे पॅसेजमध्ये दिलेलं आहे. रेटिनॉल जीवनसत्व आहे, हे पण पॅसेजमध्ये दिलेलं आहे. पण क्लोरोफिन याच्याबद्दल कोणतीही माहिती पॅसेजमध्ये मिळत नाही, आणि त्यामुळे ह्याला जीवनसत्व म्हणणं चुकीचं आहे. आणि त्यामुळे याचं जे उत्तर येतं ते पर्याय A आणि B हे सत्य आहेत असं पाहिजे होतं. असा एक पर्याय पाहिजे होता. दुर्दैवानं तो पर्याय यामध्ये नाही. त्यामुळं आयोग कदाचित हा प्रश्न रद्द करण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर विद्यार्थ्यांनी घेतलेला आक्षेप या ठिकाणी मला बरोबर वाटतोय मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. हा थोडासा प्रश्न जो आहे 36वा प्रश्न, ज्याच्यामध्ये 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीबद्दलची चर्चा केलेली आहे. तर काही विद्यार्थ्यांचं काय मत आहे की 73 आणि 74व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये खालीलपैकी काय प्रस्तावित केले असं विचारलेलं आहे. जर इंग्लिशमध्ये वाचलं, व्हॉट वॉज इंट्रोड्यूस्ड बाय 73rd अँड 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. आयोगाने याचं जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 A आणि B. परंतु काही विद्यार्थ्यांचं मत आहे की हा लोकतांत्रिक विकेंद्रीकरण हे काय 73 आणि 74व्या घटनेनं प्रस्तावित केलं नव्हतं, ते आधीच अस्तित्वात होतं. आता जर पॅसेजमध्येच तुम्हाला बघायचं असेल तर घटनेमध्ये अनुस्यूत असलेल्या लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संकल्पनेला आकार दिला असं झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, आधी ती संकल्पना घटनेत होती, त्याला आकार दिला. ठीक आहे, बघा, जर इंग्लिशमध्ये जरी म्हटलं तरी हावेवर these amendments were appreciated for having translated the notion of democratic decentralization into practice. ठीक आहे, म्हणजे notion of democratic decentralization was present in the Indian Constitution already, बट त्याला इन प्रॅक्टिस जे एक स्वरूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे, अशा पद्धतीनं ते केलेलं आहे. मित्रांनो, या उत्तरामध्ये जरी आपण हरकती घेतल्या
एला बरोबर ठरवण्यासाठी की पर्याय क्रमांक 1 बरोबर ठरवण्यासाठी, तरीही आयोग ते मान्य करणार नाही. कारण का आहे की इथं म्हटलेलं आहे की 73 आणि 74 घटना दुरुस्ती कायद्यांद्वारे काय प्रस्तावित केले, तर लोकशाही विकेंद्रीकरण पण प्रस्तावित केलेच आहे, इंट्रोड्यूस केलेलंच आहे ना. म्हणजे काय आहे की आधी नोशन होती पण प्रॅक्टिसमध्ये पण त्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजे यामध्ये इंट्रोडक्शन आलेलंच आहे, नोशन इंट्रोड्यूस केलेले आहे का असं विचारलेलं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ते कधी योग्य असतं जेव्हा इथं संकल्पना किंवा काय म्हणतो आपण त्याला नोशन ह्या गोष्टी जर आल्या असत्या इंग्लिश आणि मराठीमध्ये तर मग हे आपल्याला चुकीचं धरता आलं असतं. परंतु हे आता तसं विचारलेलं नाही, त्यांनी फक्त एक स्टेटमेंट विचारलेलं आहे, लोकतांत्रिक विकेंद्रीकरण प्रस्तावित केलेलं आहे का, तर हो प्रस्तावित केलेलं आहे. ते पॅसेजमध्ये दिसतं आणि सरळ सरळ आहे, यामध्ये जास्त तर डोकं लावलं तर कन्फ्यूज होऊ शकतो माणूस. त्यामुळे माझ्या मते हे आयोगाने दिलेलं उत्तर जे आहे ते योग्य आहे मित्रांनो. पुढे बघूया. साधारण सहमती. साधारण सहमती कशाने दर्शवली जाते. आता यामध्ये आयोगाने उत्तर दिलेलं आहे जे आहे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आयोगाने दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला सामान्य जनतेचा पाठिंबा हे बरोबर आहे. त्याच्यानंतर मतदार व त्याच्या संसदेतील प्रतिनिधींच्या मते एखाद्या योजनेला मान्यता ही सामाजिक सहमती दर्शवली जाते. आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचं मत आहे की हे जो पर्याय क्रमांक 2 जो आहे तो सुद्धा बरोबर द्यायला पाहिजे, कारण एखाद्या संकल्पनेचा उदय किंवा विकासाला सर्वांचे मतैक्य म्हणजे ॲग्रीमेंट. ठीक आहे, एखादं ॲग्रीमेंट आहे, जनरल राईज और ग्रोथ ऑफ अ कन्सेप्ट विथ ॲग्रीमेंट फ्रॉम ऑल. ठीक आहे, तर मित्रांनो पॅसेजमध्ये ह्याचा डायरेक्ट कुठलाही संदर्भ आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 उपलब्ध आहे, त्यामुळे हिथं एक गोंधळाची स्थिती तयार होते की हे सुद्धा असू शकेल, पण याच्यासाठी हे आपल्याला प्रूव्ह करता येणं गरजेचं आहे. कारण एखादी संकल्पना ज्याला सर्वांचं मतैक्य लाभलेलं आहे यांनी सहमती दर्शवली जात नाही, ती ऑलरेडी असते. लक्षात घ्या, मी काय म्हणतोय हे थोडंसं डीप आहे, लक्षात येणार नाही. ऑलरेडीच त्याला सर्वांची सहमती असते, त्यामुळे दर्शवण्याची गरज नाही. दर्शवण्याची गरज कसं असते, सामान्य जनतेचा पाठिंबा ज्यावेळी मिळतो तो आणि प्रतिनिधी एखाद्या योजनेला मान्यता देतात तो. तर प्रतिनिधींच्या मध्ये संसदेतील एखाद्या योजनेला मान्यता मतदार व त्यांच्या संसदेतील प्रतिनिधींच्या मते यांनी दर्शवली जाते आणि बी मध्ये फक्त ती ऑलरेडी असते, एवढाच फरक आहे. त्यामुळे आयोग म्हणते की याला पर्याय क्रमांक 2 हे आपण उत्तर ग्राह्य धरलोय. हे उत्तर बदलण्याची शक्यता मला वाटत नाही. आयोग ठाम राहील आणि इथं काय आपल्याला बदलून येण्याचा चान्स नाही. ठीक आहे, आता पुढच्या एका प्रश्नावर जो आवाज उठवलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटले की 1991 साली स्वीकारलेले नवे आर्थिक धोरण. आता ही 4 पर्यायापैकी आयोगानं उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे असं दिलेलं आहे. तर आता जर आपण बघितलं याचं उत्तर काही लोकांच्या मते जेव्हा ते पॅसेजमध्ये जातात तेव्हा आपल्याला सोशलिझम किंवा 1991ची इकॉनॉमिक पॉलिसी याच्याबद्दल इंग्लिशमध्ये आपल्याला इथं एक ओळ आलेली दिसते. सेक्युलरिझम सोशलिझम दो द फॉर्मर कन्सिडरेबली कॉस्ट इट्स सायलेन्स विथ अडॉप्शन ऑफ न्यू इकॉनॉमिक पॉलिसी. आता कन्सिडरेबली कॉस्ट इट्स सायलेन्स म्हणजे ह्याचं हे जे आहे हा फार गर्भित अर्थ आहे. सायलेन्स करत चाललंय म्हणजे एक निगेटिव्ह सेन्समध्ये चाललंय सोशलिझमला. ही जी पॉलिसी आहे ते सोशलिझमला सायलेंट करत चालली आहे, म्हणजे त्याच्या निगेटिव्ह वेने चालले. लक्षात घ्या, न्यूट्रल नाही. काही विद्यार्थ्यांचं मत आहे की ती न्यूट्रल अशी असावी, तर न्यूट्रल नाही विद्यार्थी मित्रांनो, न्यूट्रल नाही. इथं तुम्ही जर बघितला तर काय म्हटलंय त्यांनी, खरे तर पुढे जाऊन 1991 मध्ये आलेल्या नवीन आर्थिक धोरणामुळे समाजवाद या संकल्पनेचे महत्त्व लोपले आहे. या संकल्पनेचे महत्त्व लोपले आहे म्हणजे हे पण निगेटिव्हमध्येच जात आहे.
लक्षात घ्या. आणि आपल्याला जर ऑप्शन याचे बघितले तर 1991 साली स्वीकारलेले नवे आर्थिक धोरण हे समाजवादावर आधारित होते का? नव्हते. ठीक आहे, नव्हते. समाजवादासंबंधित तटस्थ होते का? न्यूट्रल होते का? ते नाही, न्यूट्रल नव्हते. समाजवादाच्या तत्वांची प्रशंसा करणारे होते का? ते पण नव्हते. इलिमिनेशन मेथडनी हे येतं. पण या उपर जाऊन मी काय म्हणेन, ते समाजवादाच्या तत्वांशी अजिबात संबंधित नव्हतंच, त्याच्यामुळे ते निगेटिव्हमध्ये चाललेलं. म्हणजे हा एक इम्प्लाइड मिनिंग आहे. हा डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन नव्हे, डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला नव्हता. त्यामुळे हे सुद्धा उत्तर मी आयोगाचंच उत्तर बरोबर ठरवेन मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत काय आहे गोष्ट, की पॅसेजमध्ये जे पण उत्तरं आलेले आहेत, जे पण आयोगाने उत्तरं दिलेली आहेत पॅसेजसाठी, त्यामध्ये हा तर प्रश्न चुकण्याची शक्यता नाही, आयोगाचा बरोबर आहे. त्याच्यानंतर जीवनसत्वाशी निगडीत प्रश्न हा एकच प्रश्न माझ्या मते पॅसेजच्या निगडीत कॅन्सल होऊ शकतो. इतर कोणतेही प्रश्न कॅन्सल होण्याची किंवा उत्तरे बदलण्याची शक्यता माझ्या मते तरी नाही. तरीही तुमचं जे पण मत असेल ते तुम्ही आयोगाला जरूर कळवा, हरकती घ्या. शेवटी तो आयोगाच्या मेंटॅलिटीचा भाग आहे. आयोगाच्या जो काय म्हणतो आपण त्याला, एक कॉमन इंटेलेक्ट आयोगाचा जो तयार होईल त्यानुसार आयोग नक्कीच इनपार्शियल लेवलला जाऊन त्याच्यावर विचार करेल आणि मग जो काय असेल तो योग्य निर्णय होईल. पण माझ्या मते आत्ता जर मला विचाराल तर फक्त हा जो प्रश्न आहे जीवनसत्वाशी निगडीत, तो एकच प्रश्न रद्द होण्याची शक्यता, बाकी इतर प्रश्न रद्द होण्याची शक्यता नाही. कमेंडेबली मी आयोगाचंच कौतुक करतोय की पॅसेजमध्ये तरी यावर्षी इतके काही प्रॉब्लेम्स नाहीत. आयोगाने सरळ व्यवस्थित आन्सर की दिलेले आहे. दुसऱ्या आन्सर कीमध्ये चेंजेस व्हायची फार कमी शक्यता आहे पॅसेजसाठी. थँक्यू मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढं बघूया क्वांटमध्ये आणि रिझनिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये. मी याच्या आधी पण ते आन्सर की टाकताना ते दिलेलंच आहे, त्यातलेच थोडे आपण चर्चा करणार आहोत. तर ठीक आहे, थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.